सकाळी उठल्यानंतर पुन्हा सकाळचा जो सनलाईट आहे तो सुद्धा आपल्या शरीरावर फार मोठा चांगला परिणाम देऊन जातो. म्हणून सकाळी उठल्यानंतर कोवळ्या उन्हात बसणं किंवा कोवळ्या उन्हामध्ये चालणं तो सुद्धा फार महत्त्वाचा एक व्यायाम ठरू शकेल. तर सकाळी उठल्यानंतर आपण एक्सरसाइजसुद्धा करत असतो. मग हा एक्सरसाइज घरामध्ये न करता समजा बाहेर मैदानात जाऊन जर तुम्ही केलात तर आपल्या शरीराला पुन्हा फायदे होणार आहे. एकतर कोवळं ऊन मिळणार आहे आणि तुमच्या शरीराचा सुद्धा एक्सरसाइजसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. कारण कोवळ्या उन्हामधनं आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळत असते. म्हणून आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून सकाळी कोवळ्या उन्हात किमान 10 ते 15 मिनटं बसणं किंवा 10 ते 15 मिनटं चालणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी बाहेर चालल्यानंतर आपला मूडसुद्धा इम्प्रूव्ह होत असतो. एक फ्रेश एनर्जेटिक आपल्याला फिलिंग्स येतात. म्हणून आपण सकाळी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपलं बॉडी क्लॉक जे आहे ते सुद्धा रेग्युलेट होण्यासाठी मदत होत असते. तर ह्या गोष्टी आहेत. आणि त्याचप्रमाणे रात्रीची सुद्धा झोप पटकन लागते. काही सदस्यांना रात्री झोपसुद्धा वेळेवर लागत नाही किंवा फार उशिरा लागते. तर आपल्याला जर प्रॉपर पद्धतीने जर ही झोपसुद्धा रात्रीची सुधारवायची असेल तर त्यासाठी आपल्याला सकाळी कोवळ्या उन्हात बसून व्यायाम करणंसुद्धा तेवढाच महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपले हार्मोन्स नियंत्रणात होतात. मेटाबॉलिक हार्मोन्स आहेत तर हे सुद्धा आपले योग्य प्रकारे नियंत्रणात येऊन आपल्याला चांगल्या प्रकारे ही झोप रात्री लागू शकते. त्याचबरोबर कोवळ्या उन्हात बसल्यानंतर आपले हाडेसुद्धा मजबूत होतात.